इस न्यूज के स्पॉन्सर है डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूर। सोलापूर शहरातून आता एक मोठी बातमी समोर येत आहे। एनटीपीसी मध्ये नोकरी लावतो असे सांगून सोलापुरात 14,86,000 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे। कांताराम सिद्धराम पाटील, वय वर्ष 59, राहणार जय महालक्ष्मी नगर, मजरेवाडी जवळ। वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल। 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है। यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है। क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है। बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना, जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स है। जुळे सोलापूर यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून प्रियंका सूरज चव्हाण, सूरज रमेश चव्हाण, दोघे राहणार कित्तूर चन्नम्मा नगर, विजापूर रोड, सोलापूर यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात भादवी कलम 420-34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे वर्तमानपत्र वाचत असताना नोकरी विषयक जाहिरातीमध्ये एनटीपीसी मध्ये जागा निघाल्याचे त्यांना कळाले। सदरची जाहिरात पाहून फिर्यादी कांताराम पाटील यांनी संबंधितास फोन केला। आमचा मुलगा प्रवीण याचे बीई मेकॅनिकल झाल्याने तो नोकरीस पात्र आहे, तुमची जाहिरात वाचली आहे, त्या संदर्भात विचारपूस केली। यावेळी आरोपींनी फिर्यादीस त्यांच्या राहत्या घरी कित्तूर चन्नम्मा नगर येथे मीटिंगसाठी बोलावले। फिर्यादी व मुलगा त्यांच्या घरी गेले असता आरोपींनी तुमच्या मुलास नोकरी लावतो, त्या बदल्यात 15 लाख रुपये द्यावे लागतील। तुमच्या मुलास नोकरी लागल्यानंतर ट्रेनिंग काळात 30,000 रुपये ते 80,000 रुपये इतका पगार मिळेल असे सांगितले। फिर्यादी यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आरोपितांच्या खात्यावर वेळोवेळी 9 लाख रुपये पाठविले। थोड्या दिवसांनी नोकरीबाबत विचारणा केली असता आरोपींनी मंत्रालय मुंबई येथे सचिव यांच्याशी बोलणे झाले आहे, त्यानंतर बाकीचे राहिलेले पैसे पाठवा असे सांगितले। फिर्यादींनी उर्वरित रक्कम ही आरोपीच्या फोन पे वर वेगवेगळ्या तारखेस पाठविली। एकूण 14,86,000 रुपये फिर्यादींनी आरोपींना दिले। त्यानंतर एनटीपीसी मधील नोकरीची विचारणा केली असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली। फिर्यादींनी वेळोवेळी आरोपींशी संपर्क केला, फोन केला, तरी देखील फोन उचलत नाहीये हे त्यांच्या लक्षात आले। आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच फिर्यादी कांताराम पाटील यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। नोकरी लावतो असे सांगून 14,86,000 रुपयांची फसवणूक केल्याचे त्यांचे म्हणणे आहे। नोकरी लावतो असे सांगून फसवणूक केली आणि नोकरीसाठी दिलेले पैसे देखील आज देतो उद्या देतो असे सांगून ती रक्कम आजपर्यंत दिली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। प्रियंका सूरज चव्हाण, सूरज रमेश चव्हाण या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास महिला पोलीस निरीक्षक पाटिल हे करत आहे। राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है। आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए ताइक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं। साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं। बस फैसिलिटीज़ शहर के हर कोने से अवेलेबल है। अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में।